आणि त्याचं विडंबन. आणि हे आम्ही लिहिलेलं नाहीये, हे परत असंच शोधलेलं आहे गुगलवरती वगैरे. तर सादर करतो मी माझा. तत्पूर्वी आम्हाला विडंबन सादर करतोय तर आम्हाला म्हणजे हे मजा म्हणून आहे ते लक्षात असू द्या. सत्य परिस्थिती सत्य घटनेशी त्याचा काही संबंध नाही. मूळ कवीचा अपमान करणं हा आधी नाही, अजिबात निवड मनोरंजन हा उद्देश. थोडीशी गंमत म्हणून मी माझा मग तू कोणाचा. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. बायकोनं लाटणं फेकलं तरी त्याचा आवाज होत नाही. बायकोनं लाटणे फेकले तरी आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की नवऱ्याला इजा होत नाही. तुला मी कधीही शपथ घ्यायला लावत नाही. तुला मी कधीही शपथ घ्यायला लावत नाही कारण तुझ्यावरचा विश्वास शब्दात मावत नाही. तसंच तुला मी कधीही वजन करायला लावत नाही. तुला मी कधीही वजन करायला लावत नाही कारण तुझ्या शरीराचा व्यास त्या एवढ्याशा मशीनवर मावत नाही. जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या. जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या. मोजायच्या म्हटल्या तर चांदण्याही फार नव्हते. खरंच जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या. जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या. हिच्या बोलण्याच्या सीमा पार करायला तयार नव्हत्या. अशी एक रात्र हवी ज्याला पहाड जोडलेली नाही. अशी एक रात्र हवी ज्याला पहाड जोडलेली नाही. अशक्यातली गोष्ट आहे पण देवानेही आशा सोडलेली नाही. अशी एक बायको हवी जिला तोंड हे अंग नाही. सगळे नवरे असतात. अशी एक बायको हवी जिला तोंड हे अंग नाही. अशक्यातली गोष्ट नाही आणि देवानेही आशा सोडलेली नाही. नेहमीच डोक्याने विचार करू नये. नेहमीच डोक्याने विचार करू नये. भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा डाव द्यावा. माझ्या सगळ्या खाद्यप्रेमी मित्रांसाठी नेहमीच बेसनाचा विचार करू नये. बटाट्यांनाही वाव द्यावा. बरोबर की नाही? नेहमीच बेसनाचा विचार करू नये. बटाट्यांनाही वाव द्यावा. भूकेलेल्या पोटांना चांगला वडा पाव द्यावा. आज समोसाच होता. सॉरी. सगळीच वादळ मी खिडकीत बसून पाहिली. सगळीच वादळ मी खिडकीत बसून पाहिली पण परवाच्या वादळात माझी खिडकीच वाहिली. सगळीच वादळं मी खिडकीत बसून सोसली. सगळीच वादळं मी खिडकीत बसून सोसली आणि ही बाटली सुद्धा खिडकीत बसूनच डोसली. घराभोवती कुंपण हवं. घराभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबडलेलं असलं तरी आत सावरता येतं. पण ह्याच्या उलट घराभोवती कुंपण नको. घराभोवती कुंपण नको म्हणजे नीट आत जाता येते. बायकोने नाही उघडले दार तरी पायरीवर झोपता येते. तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही. तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही. तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्यच धरत नाही. पण तुला वजा केले तर बाकी खूप उरतात. तुला वजा केले तर बाकी खूप उरतात. अजूनही बरीच मुलं माझ्यावर करतात. अजून एकदा अजूनही बरीच मुलं माझ्यावर करतात.
तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. माझ्या हरण्यावर जाऊ नका, माझ्या डोळण्यावर जाऊ नका. माझ्या हरण्यावर जाऊ नका, माझ्या डोळण्यावर जाऊ नका. जरी तुमच्यात असलो तरी माझ्या बाटलीला हात लावू नका. तर आता पुरे झाला पाचटपणा. आणि पुढच्या सेक्शनकडे वळूयात. पुढचं सेक्शन माहिती नव्हतं मला, उत्स्फूर्त म्हणायचे काही. तर पुढचं सेक्शन हे प्रेम कवितांचं आहे. काही प्रेम कविता असतील, त्याच्यात काही गोष्टींची म्हणजे ज्यांना आपण मगाशी बघितला पाऊस येते पुनरावृत्ती व्हायची शक्यता आहे. पण प्रेम कविता म्हटलं की या गोष्टी यायलाच पाहिजे. तर त्यातली पहिली कविता गौरव सादर करतोय. तर मंडळी, कविता आपल्या एका लोकल कवीची आहे. कविता सादर करतो. कधी दिसावं तू केवड्याच्या बनात त्याला अत्तर लावताना. कधी दिसावं तू केवड्याच्या बनात त्याला अत्तर लावताना. कधी दिसावं तू मज प्रभाती सूर्याला तेजस्वी करताना. कधी दिसावं तू काळोखात रातराणीला मोहित करताना. कधी तू रंगवावा निशिगंध आणि मी पहावं त्याला खजित होताना. कधी दिसावा शरद पौर्णिमेस तुझं चांदणं उजळं मागताना. शरद म्हणजे चंद्र. कधी दिसावा शरद पौर्णिमेस तुझं चांदणं उजळं मागताना. कधी दिसावं तू रत्नाकरापाशी लाटांची रांगोळी रेखाटताना. कधी दिसावा पाऊस मनसौत बिनधास्त ओलावा तुझा चोरताना. कधी मी घर बांधावं शिंपल्याचं आणि घट्ट होऊन घ्यावं तुझ्या सरीतला मोती होताना. कधी मी घर बांधावं शिंपल्याचं आणि घट्ट होऊन घ्यावं तुझ्या सरीतला मोती होताना. तर मंडळी, ही इतकी प्रेमाने भरलेली कविता आपले खुद्द मेघनाथ चित्रे, कवी मेघनाथ चित्रे यांची आहे. जसं आम्ही मगाशी म्हटलं की आमच्यामध्ये फक्त एकच कवी आहे, मेघनाथ चित्रे. आणि तो छान लिहितो याचा आता तुम्हाला अनुभव आहे. नवऱ्याचं इतकं कौतुक करू नये, पण या बाबतीत करते. लिहितो छान. आणि या कवितेची थोडीशी आठवण म्हणजे आम्ही 2018 साली महाराष्ट्र मंडळासाठी ओल्या सांजवेळी हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला होता. तर त्यात ही कविता घेतली होती आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मेघनाथने बऱ्याच कविता लिहिल्या. पण गंमत अशी की त्या कार्यक्रमात मेघनाथ बाजूबरोबर हिरो नव्हता, हिरो भलताच होता. तर मगाशी मी चावडी म्हटली ना, बरेच म्हणतात. पुढची कविता सुद्धा प्रेम कविताच आहे. मगाशी म्हटलं तसं सेक्शन असतोय. तर या कवितेत प्रियकर वाढ होते प्रेसेची किंवा त्याला आठवण येते प्रेसेची, तशी कल्पना केलेली आहे कवींनी. आणि साथीला काय असलं पाहिजे तर पाऊस. तर साथीला पाऊस आहे. कवी आहे सारंग पांबटवार, विदर्भातलं कवी आहे. असाच 20-22 मुलगा, मला वाटतं आता नुकताच जॉबला वगैरे लागलेला त्याने, त्याला फॉलो करतोय आम्ही. सारंग पांबटवरची कविता. कवितेचं नाव आहे केवढा पाऊस पडला बघ. गडगडले आभाळ मनाचे डोळ्यांचे हे फुटले ढग. गडगडले आभाळ मनाचे डोळ्यांचे हे फुटले ढग. तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस पडला बघ. दुथडी भरून वाहती ठोके, दुथडी भरून वाहती ठोके. काळजासया आला पूर. एक कागदी होडी त्यातच वाहत वाहत गेली दूर. त्या होडीला काठ मिळेना गाव कळेना दिशा वळेना. त्या होडीला काठ मिळेना गाव कळेना दिशा वळेना. किती विनवण्या केल्या तरीही आभाळाशी तिचं जुळेना. लोट वाढला वेग वाढला शिरात सुद्धा पाणी घुसले. थोडे वाहून गेले थोडे गालांवरती साचून बसले. पाणी पाणी नुसते पाणी 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 झाले जग. पाणी 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 नुसते
पाणी पाणी झाले जग तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस पडला बघ. तुझेच वाणे तुझीच खळखळ तुझेच अत्तर तुझाच गरवळ तुझाच वारा तुझीच सळसळ तुझाच श्रावण तुझीच हिरवळ तुझेच ओढे तुझेच ओघळ तुझाच पाऊस तुझेच ओघळ तुझेच आहे आकाश केवळ इंद्रधनुही तुझाच निव्वळ. तुझ्या तुझ्या या तुझ्यात डोंबून पार उडाले माझे जग तुझ्या तुझ्या या तुझ्यात डोंबून पार उडाले माझे जग तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस पडला बघ. तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस पडला. सारंग खूप छान लिहितो आणि या कविताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची बऱ्याच नवकवींची ओळख झाली. तर त्याची फेसबुकवर फ्रेंडशिप वगैरे झाली आणि तो रोज काही ना काहीतरी वेगवेगळं टाकत असतो, तर ते वाचायलाही मजा येते खूप. सारंग पापटवरच्या कविता युट्यूबवर पण बऱ्याच आहेत, त्यांनी स्वतः म्हटलेल्या आहेत, तर त्या नक्की ऐका तुम्ही. नाव नंतर कदाचित आठवणार नाही तर नक्की विचारा सुद्धा. तर आता प्रेम झालं. मग बरोबर प्रेम झालं, मग प्रपोज वगैरे झालं सगळं आणि मग घरी सांगितलं, सगळं मान्य झालं आणि मग काय झालं, लग्न झालं. आणि आता लग्न झालं म्हणजे प्रेम आहे अजून सुरू आहे, पण लग्न झालं की सुरू होतो संसार. आधी संसार संसार क्रिया. तर सुरू होतो संसार आणि संसार सुरू झाला की थोडाफार फॅमिली ड्रामा हवाच. म्हणजे माझ्या घरी मी चमचा सुद्धा घासला नव्हता, इथे मला एवढं काम पडतंय, हे सगळं अशा प्रकारची. तर अशा प्रकारची एक कविता आम्ही इथे सादर करतोय. कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी. ही कदाचित काही जणांना माहिती असेल ही कविता, पण खूप गंमतशीर कविता आहे म्हणून सादर करतोय. कवी आहेत मोदा देशमुख. तर सादर करतोय फॅमिली ड्रामा. एक सांगायला की बहुतेक तुम्ही लोकांनी स्पृहा जोशीने वाचलेली कदाचित ऐकली असेल, पण मानसी ज्या पद्धतीने वाचते ते तिच्यापेक्षा पण छान आहे, हे तुम्हाला आता विथ फिलिंग्स ते त्यांना ठरवते. मी खात्री देते की नक्कीच. तर ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप, ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं बारा, एक नाही दोन नाही माणसं बारा, कसलं मेलं बाजार सारा. सासूबाई मामंजी नंदा निधी जावेच्या पोराची सदा पेरपी, पाहुणे रवाळे सण निवार, रांदा वाटा जीव बेजार. 10 मध्ये दिली ही बाबांची चूक, 10 मध्ये दिली ही बाबांची चूक, वेगळं राहायचं भारीचं सुख. सगळ्यांना वाटतं माझं सासर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं सासर प्रेमळ. आता प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू सासूच. सगळ्या बायकांसाठी पुन्हा एकदा, प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच, आणि एवढासा जीव म्हटला तरी विंचू तो विंचूच. चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी, विधभर लाकडाला हातभर झिलपी. आता बाबांची माया काही मामांचींना येते, पाणी तापवलं म्हणून सायका धरते. बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप, वेगळं व्हायचं भारीचं सुख. दोघांचा संसार म्हणजे कसं दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं, गुलगुल बोलायचं आणि दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, पिटतील साऱ्या आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाकच काय, पापड, मेथकूट आणि दयावरची साडी, त्यावर दोनकडे साजूक तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. मग काय, रडले पडले आणि आबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांचं काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरत नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. आणि यांच्या वागण्याची तराच नवी. गोडभर पाणी द्यायला सुद्धा बायकोच हवी. बाळ रडलं तरी खपायचं नाही, मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायला मीच, बाळ रडलं तरी मीच, भांडी घासायची मीच, आणि यांची मर्जी राखायची पण मीच. जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. आता वेगळं राहायचं भारीचं सुख होतं, पण आता वेगळं राहायचं कळायला लागलंय सुख. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या. मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजारात करायला भाऊजी जायचे, कामात जाण्याची मदत व्हायची, नणंद बिचारी पोर निस्तरायची. आता कुठल्या हौशी नि आवडी, 12 महिन्याला एकच साडी, थंडगार खिचडी, संपलंय तूप, अन वेगळं व्हायचं कळलंय सुख. या पुढची कविता आहे वैभव जोशीची आणि कवितेचं नाव आहे लख नसते चांदणे. तर ही कविता सुरुवातीला आपल्याला वाटतं छान छंदात किंवा वृत्तात बांधलेली आहे, तशीच आहे पहिलं कडवं, आणि तिथून ती पूर्णतः मुक्त छंदात ट्रान्सफॉर्म होते. तर ही थोडी वेगळी कविता मला खूप आवडली म्हणून म्हटलं की आपण समाविष्ट केलीच पाहिजे. सादर करतो. आणि कसं असतं की आता संसार झालाय, पण संसारामध्ये कधी कधी असं असतं की एक पार्टनर खूप रोमॅन्टिक असतो आणि दुसरा पार्टनर म्हणजे रोमॅन्सचा र पण माहिती नसतो. असं नेहमीच तर आणि असं तर पण अशा एका कपलवरची ही कविता म्हणायला हरकत नाही. सो लख नसते चांदणे. तुला भेटून कळते काय असते चांदणे. तुला भेटून कळते काय असते चांदणे. कसे कायम तुझ्या देहात वसते चांदणे. रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो. रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो. तुझ्या इतके कधीही लख नसते चांदणे. तर मला म्हणाली, आपल्या दोघात चांदण्यांचा काय संबंध? मग आपण आता या अप्रोचला येतो. आता तुझ्यावर कविता लिहायची म्हटली की नकोच वाटतं. आता तुझ्यावर कविता लिहायची म्हटली की नकोच वाटतं. कागद असेल तर पेन नाही, मोबाईल असेल तर फॉन्ट नाही, लॅपटॉप असेल तर बॅटरी नाही. कवितेपेक्षा कारणच जास्त सुंदर असतं. पण कविता लिहायची म्हटली की नकोच वाटतं. बर, मनातल्या मनात घोळवायची म्हटली तरी 1,500-2,000 शब्दांचा संग्रह खंगाळणार. मग त्यातून योग्य शब्द तथाकथित स्पॉन्टेनियसली पण हुशारीने निवडणार. मग रमी लावल्यासारखे ते शब्द नीट लावणार. मग रमी लावल्यासारखे ते शब्द नीट लावणं आलं आणि तरीही 3 पत्ती सारखं ऍक्टिंग करून डोळे बंद करणार. त्यापेक्षा नीट लागलेला बनारस 120 पान खाऊन थुंकून मोकळं व्हावं. त्यापेक्षा नीट लागलेलं बनारस 120 पान खाऊन थुंकून मोकळं व्हावं असं वाटतं. चावून चोथा झालेल्या आठवणींचं दुसरं करणार तरी काय? काय म्हणतेस? असं कसं चालेल? चालेल. प्रेम म्हणजे कविता, कविता म्हणजे प्रतिभा आणि प्रतिभेचा सुयोग्य वापर म्हणजे पुन्हा प्रेम. हा चकवा कळून चुकला त्या दिवशी माझा खरा ठोका चुकला. काय संबंध तुझा त्या चंद्राशी, काय संबंध तुझा त्या चंद्राशी किंवा माझा उन्हाशी किंवा आपल्या दोघांचा पावसाशी? वर्षा म्हणायचा, कपकन हात धर आणि मोकळं कर. तुम्ही बामना जेवायचं सोडून ताटाच्या मैरपेत लई रमणार.
वर्षा म्हणायचा, चक्कन हात धर आणि मोकळं कर. तुम्ही पाहुणं जेवायचं सोडून ताटाच्या मैरपीत लई रमता राहता. आणि मी तेव्हा प्लेजर डिले ही कॉन्सेप्ट समजावून घेत होतो. वर्षाचं जाऊ दे, पण महिरपीने आपली भूक मारली हे तर नाकारता येत नाही ना. आता तुझ्यावर कविता लिहायची म्हटली म्हणजे ब्रह्मांड आठवत. तुझ्यावर कविता लिहायची म्हटली की ब्रह्मांड आठवत. आता मोठमोठ्यांच्या पंक्तीत नुसता बसून असतो मी. ते वाट बघत असतात की मी आज कुठल्या उखाण्यात तुझं नाव कसं बोललंय. ते वाट बघत असतात की आज मी कुठल्या उखाण्यात तुझं नाव कसं बोललंय. आणि मला मात्र भरल्या पानावरून उठायचं व्यसन लागलं. निघू मी, कारण हल्ली मौनाशी जरी बोलायचं म्हटलं तरी माझं स्वतःशीच फाटतं. आणि तुझ्यावर कविता लिहायची म्हटली की नकोच वाटतं. तर असं होतं आणि थोडी भांडणं होतात, थोडा दुरावा वाढतो. एकाच घरात राहतो, खूप जवळ राहिल्यामुळे पण असं थोडं दुरावा वाढतात, साहजिकपणाने. पण कोणीतरी कधीतरी समजुतीने घ्यायला हवं, बरोबर? कोणीतरी एक पाऊल पुढे समजुतीचं टाकायला हवं. तर यावरच भेटलेली एक कविता मी सादर करतोय. ही कविता थोडी वेगळ्या प्रकारे सादर करतोय. तर सोनल आणि मेघनाथ त्याचं सादरीकरण तुमच्यासमोर करतो. कवितेचं नाव आहे समजूत. संदीप खरे यांनी लिहिलेली कविता आहे. चल आता खूप झालं भांडणाचं टोकन. आता वर गच्ची जाऊ 2-2 पेग चंद्रपेग. चिअर्स. आता तू म्हणजे तू नाही, मी म्हणजे मी नाही. तुला मला नाव नाही, तुला मला गाव नाही. संसार नाही, मूल नाही, हिशेब नाही, चूल नाही. संसार नाही, मूल नाही, हिशेब नाही, चूल नाही. खांद्यावरची सगळी ओझी अलगद खाली काढून ठेव. तुझ्यामधल्या जुन्या तीला एक सांगावा धाडून ठेव. माझ्यामधल्या जुन्या मीला मीही हाक दिलीच आहे. चांदण्यांच्या लाटा कापत तोही आता येतोच आहे. चंद्र आहे पूर्वीसारखाच, वारा तसाच वाहतोय.